श्री स्वामी समर्थ मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या वर्षीची जी मकर संक्रांत आहे तर ती आलेली आहे 15 जानेवारीला। या दिवशी वार आहे सोमवार आणि या दिवशी आपल्याला मकर संक्रांतीची जी आपण पूजा करतो, जे सुगड पूजा करतो, त्याचबरोबर सुवासिनींना वाण देतो, हळदी कुंकू करतो, ह्या सर्व गोष्टी आपण 15 जानेवारीला करणार आहोत। त्यासाठीच पहा आपल्याला काही चुका आहेत तर त्या करणं टाळायचं आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्याला, दान करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि ह्या दान करताना पहा कोणत्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत याबद्दल मी तुमच्याशी सविस्तर व्हिडिओ शेअर करेल। पण त्या अगोदर पहा आपल्याला कोणत्या वस्तू ह्या दुसऱ्यांना द्यायच्या नाही आहेत, म्हणजे कोणत्या अशा 5 वस्तू आहेत ज्या आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाहीत, नाहीतर वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील। आपल्या घरामध्ये दरिद्री येईल आणि माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होईल। त्यामुळे आपल्याला काही गोष्टी आहेत तर त्या आवर्जून पाळायच्या आहेत। त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। मकर संक्रांतीच्या दिवशी धनु राशीमधून सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि त्याच दिवसाला मकर संक्रांती हा दिवस असतो। तर पहा संक्रांत असं नाव का दिले गेले आहे, कारण पहा धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण करत असल्यामुळे याला संक्रांत असं म्हटलं। मकर संक्रांतीचा जो काळ आहे तर तो रथसप्तमीपर्यंतचा जो काळ आहे, मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतचा जो काळ आहे तर तो सूर्यदेवांच्या निगराणीमध्ये येत असतो। त्यामुळे आपल्याला या काळामध्ये जेवढी जमेल तेवढी सूर्यदेवांची पूजा करायची आहे। सूर्यदेवांना सकाळी लवकर उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर जल अर्पण करायचं आहे। ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत आपण जल अर्पण करायचं। आता पहा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू आहेत तर त्या इतर कुणालाही चुकूनही द्यायच्या नाहीत। तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू। तर हा झाडू जो आहे तर तो चुकूनही आपल्याला कुणाला द्यायचा नाही। आता पहा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी झाडू खरेदी करून आणू शकता, परंतु तुम्ही कुणालाही आपल्या घरातला झाडू जो आहे, आपली जी लक्ष्मी असते, झाडू म्हणजे आपली लक्ष्मी असते, ती लक्ष्मी आपल्या कुणालाही द्यायची नाही। तर कुणीही 5 मिनिटासाठी मागू द्या, 10 मिनिटासाठी मागू द्या, परंतु आपल्या स्वतःचा झाडू हा दुसऱ्याला द्यायचा नाही। त्याचबरोबर दुसरी अशी वस्तू आहे ते म्हणजे तेल। तर तेल हे आपल्याला दान करायचं आहे, परंतु तेल कोणतं दान करायचं आहे हे सुद्धा लक्ष करून जाणून घ्या। कारण पहा जर तुम्हाला तेल दान करायचं आहे तर तुम्ही नवीन पिशवी दुकानातून खरेदी करून ती दान करू शकता, परंतु आपल्या घरामध्ये जे आपण तेल वापरतोय ते तेल आपल्याला दान करायचं नाही। कुणीही असू द्या, आपल्या दारामध्ये कुणी येऊ द्या, परंतु आपल्याकडे जे घरातले तेल आहे किंवा आपण एक मोठा डब्बा घरामध्ये तेलाचा आणून ठेवतो त्या डब्यामधून आपण तेल द्यायचं नाही। आपण तेल जर द्यायचं असेल तर ते दुकानातून खरेदी करून द्या। तर पहा तेल दान केल्याने शनिदेवांची आपल्यावरती कृपा राहत असते, परंतु हे तेल आपल्याला दुकानातून नवीन पिशवी आणून ते खरेदी करून मग दान करायचं आहे। आपल्या घरातलं स्वतःचं तेल दान करायचं नाही। तर पहा तिसरी गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक। तर प्लॅस्टिकच्या कोणत्याही वस्तू आपल्याला या दिवशी दान करायचे नाहीत। तर पहा बऱ्याचशा बायकांकडे पाहिलं असेल तुम्ही की प्लॅस्टिकच्या बऱ्याचशा वाण असतात ते प्लॅस्टिकचे, तर ते त्या दान करत असतात, परंतु हे सर्वात चुकीचं आहे। तर बघा प्लॅस्टिकऐवजी तुम्ही स्टील, पितळ अशा भांड्यांचा तुम्ही उपयोग करू शकता, असे भांडे तुम्ही दान करू शकता, परंतु तुम्ही प्लॅस्टिक हे दान करू नका, कारण याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात। हिंदू धर्मामध्ये आपल्या प्लॅस्टिकला खूप वर्ज्य मानलं गेलेलं। त्याचबरोबर पहा आपल्याला चौथी गोष्ट जी आहे तर ते कपडे। तर कपडे हे आपल्याला दान करायचे आहेत, परंतु आपल्याला आपल्या घरातले जे जुने कपडे आहेत ते दान नाही करायचे। नवीन कपडे घेऊन तुम्ही दान करू शकता, परंतु आपण वापरलेले, फाटलेले किंवा मग खूप सारे आपली स्वतःची ज्यामध्ये परछाई असते असे कपडे जे आहेत तर ते आपल्याला दान करायचे नाही। जर आपण असे कपडे जर दान केले तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात। पहा फाटले तुटलेले कपडे हे दुसऱ्याला जर आपण दान केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा खूप सारे परिणाम आपल्याला भोगावे लागतात। जर व्यवस्थित आणि चांगले कपडे असतील तर माणूस दान करू शकतो, परंतु पहा आपल्याला नवीन कपडे
कपडे या दिवशी दान करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर ब्लँकेटसुद्धा तुम्ही नवीन घेऊन थंडी चालू आहे तर थंडीमध्ये दान करू शकता. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला धारदार वस्तू दान करायचे नाहीत. या दिवशी धारदार वस्तूने काही गोष्टी कापल्यासुद्धा जात नाहीत, परंतु आपल्याला या दिवशी धारदार गोष्टी म्हणजे चाकू, सुरी, कात्री किंवा कटर अशा काही गोष्टी आहेत तर त्या दान करायच्या नाही किंवा कुणालाही द्यायच्या नाही. तर पहा, यासारख्या ज्या 5 वस्तू आहेत आत्तापर्यंत मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत तर त्या चुकूनही कुणाला देऊ नका आणि दान देखील करू नका. दान करायचं असतील तर तुम्हाला सांगितलं आहे की आपण नवीन वस्तू घेऊन दान करू शकता, परंतु धारदार ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला कसल्याही परिस्थितीत कुणाला दानही नाही करायच्या आणि आपल्या घरामधून कुणाला द्यायच्या देखील नाही. तर या सर्व गोष्टी आपल्याला लक्षपूर्वक पाळायच्या आहेत. तर ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या जर गोष्टी आपल्याकडून चुकून कळत नकळत बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात आणि नकळत आपल्याकडून त्या घडल्या जातात आणि त्या घडू नये त्यासाठीच पहा आपल्याला अशा ह्या गोष्टी दान टाळायचं आहे. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे आवर्जून करा. ह्या सर्व गोष्टी ध्यान देऊन लक्ष करून लक्षात ठेवा. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.